बाप्पा येतो तोच मुळे आनंदाच्या गुलाल मुठी उधळत. असंच आनंदाचं निधान सापडतं वारकऱ्यांना विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये. 18 पगड जातींना एकत्र आणणारा हा महाराष्ट्राचा लोकदेव. जसं आपण आपल्या आईकडे कुठल्याही अपेक्षेने काहीही जात नाही, तसंच हे वारकरीसुद्धा कुठल्याही अपेक्षेने विठ्ठलाकडे जात नाहीत. आणि विठ्ठलसुद्धा कमरेवर हात ठेवून सजग नजरेने आपल्या भक्तांकडे बघत असतो. पण काही असे असतात की ज्यांना त्यांचा विठ्ठल हा समाजकार्यामध्ये सापडतो. बाबा आमट्यांचं उदाहरण मला यावेळेस डोळ्यासमोर येतं आहे. प्रकाश आमटेंचं येतं आहे. हेमल कसामध्ये अत्यंत प्राणीमात्रांसाठी काम करणारे प्रकाश आमटे मला आत्ताच डोळ्यासमोर येत आहेत. आपला आपला विठ्ठल हा प्रत्येकजण काही समाजकार्यामध्ये पण शोधत असतो. हे गाणं ह्यानंतर जे भक्तिगीत आपण ऐकणार आहोत, तर ह्याच्यातसुद्धा जी भक्त आहे ती म्हणते की बाकी सगळेजण देवळात जातात, भजन कीर्तन करतात, टाळ वाजवतात, ह्या सगळ्या गोष्टीला मला वेळच नाही आहे. मी मात्र माझ्या घरातल्या देव्हाऱ्याचं भजन पूजन करते आहे आणि त्याचाच आशीर्वाद घेते. आणि अशा तऱ्हेने माझा विठ्ठल मला तिथेच सापडतोय, तिथेच गवसतोय. ती म्हणते, शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वांप्रती, विसरून धर्म जाती देई घास भुकेल्याला. असं मी करते आणि मला म्हणावंसं वाटतं, विठ्ठल तो आला आला. सादर करतायत अनघा देऊळगावकर. कधी नाही कुठले टाळ, तुळशी माळ घालून गळा, कधी नाही कुठले टाळ. पंढरीला नाही गेले चुकून या एक वेळ, पंढरीला नाही गेले चुकून या एक वेळ. देव्हाऱ्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ, देव्हाऱ्यात माझे देव ज्यांनी केला प्रतिपाळ. चरणांची त्यांच्या धूळ, चरणांची त्यांच्या धूळ रोज लावी कपाळाला. विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला. सत्यवाचा माझी होती वाचली न गाथा पोथी, सत्यवाचा माझी होती वाचली न गाथा पोथी. घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती, घाली पाणी तुळशीला आगळीच माझी भक्ती. शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वाभूती, शिकवण मनाची ती बंधुभाव सर्वाभूती. विसरून धर्म जाती, विसरून धर्म जाती देई घास भुकेल्याला. विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला, विठ्ठल तो आला